सकाळ म्हटली की चहा हा आलाच. खरं तर चहाला वेळ नसते, पण वेळेवर चहा मात्र हवाच. आणि हा चहा जर त्यात स्पेशल असेल तर मग बघायलाच नको. आज आपण हा चहा स्पेशल कसा करायचा, त्यासाठी मसाला कोणता वापरायचा ते बघणार आहोत. सर्वात आधी मी सुखदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते. लगेच रेसिपीकडे वळूया. इथे मी 1 टेबलस्पून हिरवी वेलदोडे घेतले आहेत. हे जवळपास 20 ते 25 आहेत. हिरवे वेलदोडे फक्त चहाचा सुगंध वाढवत नाही, तर पचन सुधारतं आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. आता आपण यामध्ये 15 ते 20 काळी मिरी घालूया. काळी मिरी ही पचन सुधारण्यास मदत करते, विशेषतः सर्दी खोकल्यात फार उपयोगी ठरते. आता आपण यात 8 ते 10 लवंगा घालून घेणार आहोत. लवंग चहाला छान सुगंध आणि चव तर देतेच, शिवाय घशाला आराम, पचन सुधारण्यास आणि शरीराला ऊब देण्यासही मदत करते. 4 इंच दालचिनी घालून घेणार आहोत आणि 1 छोट्या आकाराची जावित्री घालून घेऊ आणि सगळं भाजायला घेऊ. हे सगळे पदार्थ आपण मंद आचेवरती भाजून घेणार आहे. मसाले भाजताना गॅस अजिबात वाढवू नका. अगदी हलकासा सुगंध येईपर्यंतच भाजायचं आहे. भाजताना मध्येच चेक करा. हाताला हलकं गरम लागल्यानंतर 2 मिनटं आपण अजून भाजून घेणार आहोत. हा चहा मसाला जर तुम्ही एकदा करून ठेवला तर 2-3 महिने आरामात टिकतो आणि विशेषतः पावसाळा सुरू व्हायच्या आत जर केला तर पूर्ण पावसाळ्याभर तुम्ही हा वापरू शकता. आता आपण यामध्ये 1 छोट्या आकाराचं जायफळ घालणार आहोत. याला मी थोडंसं फोडून घालते आहे आणि गॅस बंद करते आहे. आपली कढई गरम असल्यामुळे अधूनमधून आपण त्याला परतवून घेतो आहे. जायफळ आपल्याला वरून ॲड करायचं असल्यामुळे कढईची उष्णता त्याला पुरेशी आहे, वेगळं असं भाजायचं नाही आहे. सगळे मसाले व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपण याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. यामध्ये आता 2 टेबलस्पून सुंठ पावडर घालूया. माझ्याकडे सुंठ पावडर अवेलेबल होती म्हणून मी अशी घातली. तुमच्याकडे पावडर नसेल तर तुम्ही भाजताना सुंठ वापरू शकता. आता आपण हे सगळं मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेणार आहोत. बघा, असं जाडसर करायचं आहे आपल्याला, फार बारीक करू नका. आणि मस्त असा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा आपला चहा मसाला तयार झालेला आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात कमी साहित्यात होणारा चहा मसाला आहे. मस्तपैकी चहा ठेवा आणि त्यामध्ये 2 कप चहासाठी अर्धा चमचा चहा मसाला पुरे होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच मस्त रेसिपीज मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. धन्यवाद.